आज मनोज जरांगे पाटील धाराशिवच्या दौऱ्यावरती होते आणि धाराशिवच्या दौऱ्यामध्ये अचानक पाटलांना चक्कर आल्यामुळे गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे। कारण धाराशिवच्या दौऱ्यामध्ये येडेश्वरी मातेच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी मनोज जरांगे पाटील उन्हामध्ये चालत जवळपास 5 ते 6 किलोमीटर ट्रॅफिक जाम असल्यामुळे उन्हात होते आणि गेल्या काही दिवसापासून ते अशक्त आणि म्हणजे दौरे एका पाठीमागे एक दौरा होता आणि गेल्या 4-5 दिवसापासून झोपही व्यवस्थित नाही, जेवणही व्यवस्थित नसल्यामुळे चक्कर पाटलांना आलेली असेल असा अंदाज आपण वर्तवला। पण या ठिकाणी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पाटलांवरती उपचार करायला सुरुवात झालेली आहे आणि पाटलांना ॲडमिटसुद्धा करून घेतलेलं आहे। आपण पाहतोय पाटलांची नस, जसं पाटील आपल्याला म्हणतात की नस सापडत नाही, 2-2, 3-3 डॉक्टर त्यांची नस सापडण्याचा प्रयत्न करतात आणि अर्थातच ही सर्व आपणही पाहतोय की गेल्या म्हणजे काही वेळापासून हे सर्वजण नस पाटलांची सापडत आहेत, नस काही सापडत नाही आणि ज्यावेळेस पाटलांना आता या ठिकाणी आपण पाहतोय की नस डॉक्टरांनी ठरवलं आहे की ही नस आता आपण या नसमध्ये एक म्हणजे इथे आपण स्लाईनसाठी सुई हे करायची आहे, लावायची आहे। तर पाहतोय ही सर्व दृश्य, कारण मनोज जरांगे पाटील हे संबंध महाराष्ट्रातल्या आपल्या मराठा बांधवांसाठी लढणारं नेतृत्व आहे आणि या पाटलांच्या नसासुद्धा सापडत नाही आहेत की कारण एवढं समाजासाठी त्याग कुणी जर केला असेल तर ते अनेक वर्षानंतर आम्हाला जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी उभं आयुष्य आपलं पणाला लावताना पाहायला मिळत आहेत आणि पाहतोय की आपण दादांची नस या ठिकाणी सापडून आपण त्या नसमध्ये आता ब्लड टेस्टसाठी सुद्धा घेतलं जातं आहे। दादांचं ब्लड सध्या ब्लड टेस्ट करण्यासाठी घेण्यात येत आहे आणि आपण पाहतो आहोत अत्यंत कमी ब्लडसुद्धा बाहेर येत आहे आणि दादांनाही खूपसा त्रास होतो आहे आणि त्यामुळे डॉक्टरांना दादा म्हणत आहे की लवकर खूप वेळ झाला आहे की किती वेळापासून तुम्ही आता म्हणजे हे ब्लड घेत आहेत। आपण पाहतो की ब्लड एकदम स्लोली आणि एकदम स्लो म्हणजे जवळपास ब्लड शरीरामध्ये खूप कमी आहे असंही वाटायला लागतं आहे, कारण ब्लड जास्त असतं की लवकर ब्लड टेस्ट करण्यासाठी आलं असतं। कारण आपल्या मला प्रत्येकाला मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे, दादांविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये काळजी वाटायला लागते, कारण दादांना जर काही थोडंफार जरी झालं तर संपूर्ण महाराष्ट्रभर एक चिंतेचं वातावरण निर्माण होतं आणि मनोज जरांगे पाटील हे त्रास खूप सहन करत आहेत। कारण पाहतो हे त्रास फक्त समाजासाठी सहन करणारं नेतृत्व म्हणजे अर्थात मनोज जरांगे पाटील आहेत। पाटलांनी हे त्याग सहन किती त्रास होतो आहे आपण पाहत आहे आणि पाटलांना बघवत सुद्धा नाही आहे की ज्यावेळेस सुई स्लाईन वगैरे लावली जाते त्याचा त्रास आपल्याला जाणवतो आहे। पाटलांनी तोंडावरती रुमाल झाकलेला आहे आणि पुन्हा ब्लड येत नाही आहे म्हणून इंजेक्शनने ब्लड बाहेर काढण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत आणि आपण पाहतोय की सध्या हे डॉक्टरने ब्लड काढले आणि आता आपण पुन्हा ते बहुतेक स्लाईन लावण्याचाही प्रयत्न करणार आहे। स्लाईन ब्लड त्यांनी टेस्टसाठी रक्ताच्या टेस्ट असतील, इतर टेस्ट असतील, पाटलांच्या टेस्ट करण्यासाठी ब्लड काढलेलं आहे आणि आत्ता जर बघितलं तर एक इंजेक्शन पाटलांना दिलं जातं आहे। त्याच म्हणजे जिथून आपण ब्लड काढलं, ज्या सुईच्या माध्यमातून ब्लड काढण्यात आलेले आहे तिथूनच एक स्लाईनसुद्धा लावणार आहेत। हे प्राथमिक उपचार सध्या पाटलांवरती सुरुवात झालेली आहे।
नहीं टाक झाली का पाटलांच्या अनेक टेस्ट या ठिकाणी केल्या जात आहेत. म्हणजे पाटलांच्या तब्येतीची संपूर्ण महाराष्ट्राला काळजी आहे. त्याच पद्धतीनं गॅलेक्सी हॉस्पिटलमधील डॉक्टरसुद्धा पाटलांची काळजी घेतानाची ही सर्व आपण दृश्य पाहतो आहे. कारण पाटलांविषयी गॅलेक्सी हॉस्पिटल असेल संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे आणि पाटलांच्या तब्येतीची काळजी मला प्रत्येकाला सगळ्याला वाटते आणि लागलेली आहे आणि पाटलांनी लवकरात लवकर बरं व्हावं ही सुद्धा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांची या ठिकाणी इच्छा आणि नक्कीच आपण ईश्वरचरणी प्रार्थनासुद्धा करणार आहे पाटलांच्या तब्येतीला काहीच होऊ नये असंही आपण संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येकजण व्यक्त करताना पाहायला मिळतं. वेळोवेळी पाटलांची तब्येत खालावत चाललेली आहे. पाटलांच्या तब्येतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना लागलेली पाहायला मिळते आहे. कारण अनेक युगांपासून हा युगपुरुष आम्हाला मिळाला आहे, आमच्या समाजाला मिळाला आहे. याचा प्रत्येकाला हेवा आणि आदर वाटतो आणि पाटलांच्या तब्येतीविषयीची काळजी मला प्रत्येकाला वाटते आहे. असंच आपण भेटत राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.